राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल मागील काही काळामध्ये जी आहेत ती आक्षेपार्ह वक्तव्य करण्यात आलेली आहेत आणि सध्या मी आहे अमरावतीमध्ये। याच आक्षेपार्ह वक्तव्यांविरोधात जे शिवप्रेमी आहेत ते प्रचंड आक्रमक झालेले आहेत। अमरावतीच्या डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाला अभिवादन करून ते कलेक्टर ऑफिसवर जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांचा मोर्चा नेणार आहेत। अमरावतीमध्ये शिवप्रेमींनी जो आहे तो हा भव्य मोर्चा काढलेला आहे। सध्या मी आहे डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या स्मारकाजवळ आणि या ठिकाणी जे आहे ते सर्व शिवप्रेमी एकत्र आलेले आहेत। माझ्यासोबत बोलण्यासाठी जे आहेत ते शिवप्रेमी आहेत। दादा काय सांगाल, नेमक्या मोर्चाची काय मागणी राहणार आहे? मोर्चाची म्हणजे काय झालं की या राज्यात हे एक नवीन सरकार आल्यापासून एक ट्रेंड झाला की कोणी वैऱ्या साऱ्या घरानं उठावं आणि आमचे जे दैवत आहे छत्रपती महाराज असतील, संभाजी महाराज असतील यांची बदनामी कारक बोलावं, मानहानी करावी आणि त्यांची अपेक्षा अशी आहे की हे सर्व समाजानं ऐकून घ्यावं। असं अजिबात होणार नाही। आमचे जे दैवपुरुष आहे, आमचे जे अस्मितेचे पुरुष आहेत, त्याच्यावर जर कोणी हल्ला करत असेल तर मग तो कोणीही असो त्याला माफ केला जाणार नाही। म्हणून आमची मागणी अशी आहे का जो कोणी तो नीच प्रशांत कोरटकर आहे त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे। या उलट म्हणजे मला समजत नाही महाराष्ट्रात ज्या इंद्रजित सावंतांना त्याने धमकी दिली त्यांना पोलीस प्रोटेक्शन देत नाही सरकार, उलट जो धमकी देतो त्याला पोलीस प्रोटेक्शन देते। जो शिवरायांची बदनामी करतो त्या राहुल सोलापूरकरच्या घराला पोलीस प्रोटेक्शन दिले जाते। हे काय चाललं आहे महाराष्ट्रात? हे शिवप्रेमी जनता अजिबात सहन करून घेणार नाही आणि म्हणून त्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी हा 18 पगड जमातीच्या सर्व बहुजन समाजाच्या वतीनं हा निषेध मोर्चा काढण्यात आला आहे। एकूणच त्यांच्यावर कुठेतरी कारवाई झाली पाहिजे आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्यांवर, अशी यांची मागणी आहे। काही महिलासुद्धा या ठिकाणी आहेत। ताई काय सांगाल, कुठेतरी जाणून बुजून ही वक्तव्य केली जाते असं तुम्हाला वाटतं? प्रशांत कोरटकर सारखे लफंडूस लोक ज्यांना इतिहासाचा गंध नाही आणि उचलली जीभ लावली टाळ्याला संवेदनशील महाराष्ट्र महाराजांचा छत्रपती महाराजांचा अपमान कदापि सहन करणार नाही। तो बायोलॉजिकल फादर कोण आहे ह्याच्याबद्दल बोलतो। राजमाता जिजाऊंनी आपल्या कर्तृत्वाने आणि महाराजांनी अख्ख्या जगामध्ये प्रूव्ह करून दाखवलेलं आहे ते कोणाचे पुत्र आहे। अख्खा महाराष्ट्र ह्याच्याबद्दल खवळून उठलेला आहे। आम्ही कदापि असे वक्तव्य सहन करणार नाही। ताई काय सांगाल, राहुल सोलापूरकर असतील किंवा प्रशांत कोरटकर असतील यांनी आक्षेपार्ह वक्तव्य केल्यानंतर त्यांना पोलीस प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे, तुमची काय भावना आहे? महाराष्ट्रामध्ये काय चालू आहे हे समजत नाही आहे। जे महापुरुष आहे त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने उल्लेख करत आहे, आम्ही बिलकुल सहन करणार नाही। अमरावती शहरामध्येच नाही तर पूर्ण महाराष्ट्रामध्ये शिवसन्मान आम्ही महामोर्चा या ठिकाणी केलेला आहे, आम्ही करत आहोत। आणि हे जे वक्तव्य आहे, जे प्रशांतने वक्तव्य केलेले आहे त्या वक्तव्याबद्दल आम्ही जाहीर निषेध करतो आणि त्यांना प्रोटेक्शन देत असेल तर कुठे गेले गृहमंत्री या महाराष्ट्राचे? हे इथे काय सुरू आहे? इथे शिवसन्मान सुरू नाही आहे, इथे फक्त पेशवाई सुरू आहे आणि याबद्दल आम्ही निषेध करतो। एकूणच या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणावर सहभागी झालेल्या आहेत। ताई काय सांगाल, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? जय जिजाऊ। आम्ही सर्व 18 पगड जाती धर्माचे लोक शिवसन्मान छत्रपती शिवाजींच्या शिवसन्मानार्थ हा महामोर्चा इथे आयोजित केलेला आहे। हा महाराष्ट्र आणि या महाराष्ट्राचं दैवत छत्रपती शिवाजी महाराज आमची अस्मिता आहे आणि हे 3% लोक जाणून बुजून आमच्या अस्मितेवरती काही ना काही कुरघोडी करत राहतात, काहीतरी खोडसरपणा करत राहतात। ते राज्यपाल कोश्यारी असो, सोलापूरकर असो किंवा आता हा कोरटकर असो, आम्ही महाराष्ट्रामध्ये हे खपवून घेणार नाही। आणि इथे या जी सत्ता आहे त्या सत्तेला हाताशी धरून स्पष्टपणे सांगतात की सत्ता आमची आहे, आज आम्ही यांची मगरुरी चालून घेणार नाही। आणि या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराज असो किंवा कुठल्याही महापुरुषांचा अपमान आम्ही खपवून घेणार नाही आणि बहुसंख्येने आम्ही रस्त्यावर उतरू आणि शासनाला सुद्धा आमचा कळकळीचा हा इशारा आहे की याहीपेक्षा तीव्र आंदोलन आम्ही पुढे पूर्ण देशभर करणार आहोत। जय जिजाऊ, जय शिवराय, जय जिजाऊ। ताई काय सांगाल, हे जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहे त्याला कुठेतरी सरकारचं पाठबळ असं वाटतं? हो, नक्कीच महाराष्ट्र सरकारचं पाठबळ आणि महाराष्ट्र सरकारला सेंट्रलचं पाठबळ आहे। आमची प्रथम मागणी ही आहे की कोरटकरला प्रथम तुम्ही अटक करा, कारण तो जामिनावर सुटला हे झालं आम्ही जे ऐकतो आहे हे अत्यंत चुकीचं आहे आणि यांचे बोलविता धनी पाठी राखेचे सत्ताधारी आहेत। म्हणून हा माजलेला कोरटकर आहे, सोलापूरकर आहे आणि ह्या पिल्लावळीला आपण नष्ट केलंच पाहिजे। जय जिजाऊ। मी मयुराताई देशमुख। कुठेतरी महापुरुषांच्या विचारांवर घाला केला जातोय। जे महापुरुष आहेत, शिवाजी महाराज असतील, छत्रपती संभाजी महाराज असतील, राजमाता जिजाऊ असतील, काय वाटतं बद्दल? सध्याच्या स्थितीमध्ये ज्या मूलभूत प्रश्न आहेत महाराष्ट्रापुढची, ती त्या विषयांवर दुर्लक्ष व्हावं
सोबतच त्यांचा जो छुपा अजेंडा हिंदुत्वाचा आहे तो हिंदुत्वाचा अजेंडा पुढे करावा आणि या पुरोगामी महाराष्ट्रानं या देशाचं नेतृत्व केलेलं आहे त्या सर्व महामानवांचा कोणत्या ना कोणत्या निमित्तानं अपमान करण्याचा हा अजेंडा आहे आणि त्याचाच हा कालचा जो प्रकार आहे. म्हणून तुम्ही आमच्या महामानवांचा किती विटंबना करण्याचा प्रयत्न केला, अपमान करण्याचा प्रयत्न केला, मात्र हा महाराष्ट्र या आदर्शांचा सन्मान करतो आहे. ही भूमिका अमरावतीकरांची आहे. म्हणून हा जो मोर्चा आहे हा मोर्चा अत्यंत जल्लोषामध्ये अत्यंत सन्मानानं होतो आहे आणि या मोर्चाचं नावसुद्धा शिवसन्मान मोर्चा आहे, शिवसन्मान महामोर्चा आहे. आणि या मोर्चामध्ये 18 पगड जातींची सगळी लोक म्हणजे एका कोरटकरांनी बोलल्यामुळं सर्व ब्राह्मण तसे नाही आहेत. म्हणून आमच्या या महामोर्चामध्ये ब्राह्मणांपासनं तर 18 पगड जातीच्या सर्व समाज घटक या मोर्चामध्ये सहभागी झालेला आहे आणि तो सांगतो आहे की आमच्या आदर्शांचा आम्ही सन्मान करणार आणि आम्ही सन्मान करणार. राहुल सोलापूरकर असतील, कोरटकर असतील, कोरटकरांना अजूनही अटक झालेली नाही आहे. राहुल सोलापूरकरांना तर प्रोटेक्शन देण्यात आलेलं आहे. कुठेतरी गृहखातं अपयशी ठरत आहे. खरं पाहता ही मुख्यमंत्री फडणवीस साहेब ज्या पद्धतीनं सांगतात की कोरटकर सातत्यानं त्यांच्यासोबत असतो, कोरटकर प्रत्येक IPSचा मित्र आहे, मग अशा परिस्थितीमध्ये गृह विभागाचा तो जावाई आहे की कोणता नातलग आहे हे त्यांनी सांगावं आणि गृह विभागानं आणि या सरकारनं आम्ही शिवबाचं त्यांनी नाव घेऊ नये, जिजाऊंचं नाव घेऊ नये, डॉक्टर आंबेडकरांचं नाव घेऊ नये आणि हे सरकार जे आहे हे फुले शाहू आंबेडकरांचं सरकार आहे हे म्हणत असतात. ते म्हणण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही आहे आणि तो नैतिक अधिकार यांनी हे गमावून बसलेले आहेत. समजा जर यांना जर असं वाटत असेल की हे या सगळ्या महामानवांचा आदर करतात तर त्यांनी अशा ज्या काही विकृती आहेत त्यांना वेळीच ठेचून काढलं पाहिजे. हे जे काही आक्षेपार्ह वक्तव्य केले जात आहेत त्याबद्दल तुमची पहिली प्रतिक्रिया काय? माझी तर पहिली प्रतिक्रिया ही आहे का जे काही महाराष्ट्रात घडून राहिलं मनुवादी विचाराने ही पहिले बंद झालं पाहिजे असं माझं मत आहे. कारण वरिष्ठांचा आणि ज्येष्ठांचा आणि जे महामानवांचा अपमान जर महाराष्ट्रात होत असेल तर ते आम्ही अजिबात सहन करून घेणार नाही. आम्ही बहुजनांचं सरकार आहे, महाराष्ट्र हा बहुजनांचा आहे आणि हा 12 बडोतेदारांचा आहे आणि जर कधी असा 12 बडोतेदारांवर अन्याय होत असेल तर आम्ही सहन करणार नाही. हे फक्त झाकी आहे, बाकी सब कुछ बाकी आहे. आणि काय सांगाल, काय तुमची पहिली प्रतिक्रिया आहे? प्रतिक्रिया अशी आहे की ज्या पद्धतीनं प्रशांत कोरटकरनी इंद्रजीत सावंत यांना फोन केला ही त्यांच्यातली मळमळ त्यांनी बाहेर काढलेली आहे. आणि ज्या पद्धतीनं त्यांनी संभाजी महाराज, जिजाऊ मासाहेब, शिवाजी महाराज आणि बहुजनांच्या जे काही आपले महामानव आहेत त्यांची जे निंदनालिस्ती करण्याचा प्रयत्न केलेला आहे, त्यांना मला असं वाटतं की त्यांचं जे भाषण आहे किंवा ब्राह्मणांचं राज्य आहे आणि तुम्हाला त्यांचे तुम्ही पाय चाटणारे लोक आहात, हे याचा अर्थच असा आहे की त्यांना जातीजातीत भांडणं लावायची आहेत जेणेकरून हा सगळ्या समाजामध्ये भांडणं निर्माण झाले पाहिजे. आज जे 12 बलुतेदार आणि 18 पगड जातीचे लोक हे एकत्र येऊन हे सगळे आज लोक एकत्र आलेले आहेत, त्या सगळ्यांच्या एकत्रितपणे हा मोर्चा काढलेला आहे आणि हा पहिला निषेध मोर्चा आहे. आणि या पद्धतीचं जर समजा असं चालू राहिलं तर याचा परिणाम अत्यंत वाईट होऊ शकतो. तर एकूणच यांच्यावर जर कारवाई नाही झाली तर कुठेतरी महाराष्ट्र पेटणार आहे असं सुद्धा यांनी सांगितलेलं आहे. पूर्ण महाराष्ट्रातून जो आहे तो उठा होणार आहे. या ठिकाणी आपण मागे पाहू शकतो, लढा अस्मितेसाठी, लढा भविष्यासाठी अशा पद्धतीनं हा शिवसन्मान महामोर्चा जो आहे तो या ठिकाणी आज काढण्यात आलेला आहे. आणि या मोर्चामध्ये जे आहेत ते अमरावती जिल्ह्यातील शिवप्रेमी जे आहेत ते मोठ्या संख्येनं सहभागी झालेले आहेत. डॉक्टर पंजाबराव देशमुख स्मारक जे आहे या ठिकाणाहून पंचवटी चौक इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला अभिवादन करून हा मोर्चा जो आहे तो जिल्हाधिकारी कार्यालय येथे पोहोचणार आहे आणि जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन या ठिकाणी या मोर्चाचा जो आहे तो समारोप होणार आहे. कॅमेरा पर्सन शार्दूल गोळेसह मी अवकाश बोरसे, लोकमत डिजिटल, अमरावती.